नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की आमची ई-केवायसी चुकलेली आहे। ई-केवायसीसाठी अंगणवाडी सेविका फॉर्म घेत नाहीयेत, मग ई-केवायसीसाठी पोर्टल उपलब्ध करावं। तर लाडक्या बहिणींची ही इच्छा पूर्ण झालेली आहे। आपण यापूर्वी देखील सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत वाढलेली आहे। पण याच्यामध्ये एकच अट आहे, ज्या लाडक्या बहिणीने ई-केवायसी केलेली आहे आणि त्याचबरोबर ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना या फॉर्ममध्ये करेक्शन करता येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी केली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी सध्या पोर्टलवरती करता येणार नाही आहे। तर चला तर वेळ न घालवता ई-केवायसी कशी करायची जेणेकरून आमचा पुढचा लाभ येईल या संदर्भातले अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऑनलाईन ई-केवायसी करेक्शन करतेवेळी फक्त तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्डला नंबर जो लिंक आहे, मोबाईल नंबर जो लिंक आहे तोच तुम्हाला लागणार आहे। तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं कुठलाच मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड लागणार नाही आहे। चला तर वेळ न घालवता सदरची ई-केवायसी कशी करायची आणि लक्षात घ्या तुम्ही प्रॉपर व्हिडिओ पहा जेणेकरून तुमची ई-केवायसी व्यवस्थित होऊन तुम्हाला जो मागील राहिलेला लाभ आहे किंवा पुढचा लाभ आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे। चला तर सर्वप्रथम आम्ही सांगू इच्छितो की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि त्यानंतरच तुमची ई-केवायसी जी एडिटचे ऑप्शन उपलब्ध झालेला आहे तो तुम्ही वापरा। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या ठिकाणी जायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक आहे ते मिळून जाणार आहे। तर सर्वप्रथम पाहू शकता की ladkibahin.maharashtra.gov.in याच वेबसाईटवरती यायचं आहे, कारण का हीच एक अधिकृत वेबसाईट आहे। तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल आणि येथे पाहू शकता की ही केवायसीची संधी ज्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते तर त्यांनाच फक्त ई-केवायसी करता येणार आहे। ज्यांनी ई-केवायसी केले नाही आहे त्यांना ही नोंदणी करता येणार नाही आहे। तर सर्वप्रथम या टॅबवरती क्लिक करायचं आहे। यानंतर लक्षात घ्या तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथे न चुकता टाईप करायचा आहे। आधार नंबर टाईप केल्यानंतर येथे कॅप्चा दिला आहे तो टाईप करायचा आहे। खाली अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून OTP पाठवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर लक्षात घ्या की तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती OTP पाठवला जाईल आणि OTP न चुकता टाईप करायचा आहे। लक्षात घ्या सबमिट करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत। काळजीपूर्वक वाचा। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही। तर याच्यामधला नाही हा ऑप्शन घ्यायचा आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींनी चुकीचा ऑप्शन निवडल्यामुळे त्यांची केवायसी चुकलेली होती तर त्यांनी नाही हा ऑप्शन घ्यायचा आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा नाही। तर याच्यामध्ये नाही हा ऑप्शन घ्यायचा आहे। जर आहे तुम्ही निवडला तर मात्र तुमची केवायसी पुन्हा चुकणार आहे। दोन्ही ठिकाणी नाही हा ऑप्शन घेऊन येथे अंडरटेकिंग बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला सबमिट करा या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर याच्यानंतर लक्षात घ्या की तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पडताळणी झालेली आहे। लक्षात घ्या अशा प्रकारची विंडो तुम्हाला पाहायला मिळेल। एवढीच तुम्हाला केवायसीची प्रोसेस करायची आहे। तर तुम्हाला ही ई-केवायसीची जी एडिट ऑप्शन आहे तो तुम्हाला वापरायचा आहे। संपूर्ण माहिती व्हिडिओ प्रॉपर पाहूनच तुम्हाला हा फॉर्म आहे तो भरायचा आहे। तर याच्यामध्ये मात्र चुका झाल्या तर तुम्हाला पुढे लाभ आहे तो बंद होऊ शकतो। म्हणून ई-केवायसी प्रॉपर करा। सध्या सर्व्हरवरती देखील मोठा ट्रॅफिक आहे त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा, 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ही ई-केवायसीचा फॉर्म भरून घ्या। तर अशा प्रकारे तुमच्या जर काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।